त्यांच्याकडे ओके. ओके पंच देखील आम्हाला मला वाटतं इशारा करतात या ठिकाणी. गावदेव चौथा डुंगिया संघाकडं शतरक्षक कमी आहेत आणि त्या अनुषंगाने या संघाला कदाचित ओके 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 पहिला चेंडू पेस करताना थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. एकदा सिंगल कंप्लीट करताना शरद म्हात्रे. कैलाश कैलाश वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकाचा गोलंदाज कैलाश. ऑन दी ऑफ थोडंसं खेळताना फलंदाज एक धावगणीची संधी. फलंदाज संतोष पाटील याला एकदम स्वतःचा अकाउंट ज्यानं ओपन केलं संघात धावसंख्या एकदम पुढे सगळी धावसंख्या होती बिनबाद 2. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. कैलाश कैलाश किशोर 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 ना गोलंदाज किशोर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज. आपल्या सुंदर सॉफ्टवेअरचा फटका चेंडू येतो मिड ऑफला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावगणीची संधी एक धावणी संघात धावसंख्या होती ती बिनबाद 3. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. वेल कमी घ्या. रजनी स्पर्धा 2023 या ठिकाणी मोठा फटका संतोष पाटीलच्या बॅट मधून. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर चौकार. खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑनसाईडचा फटका देखील चांगला सजला. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि एका टप्प्याने मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार चौकार फलंदाज संतोष पाटील याच्या बॅट मधून येतोय. या चौकाराने गंगामाता गोंदवली संघाची धावसंख्या पुढे सरकते 7 बिनबाद 7. चला बेल कमी घ्या. स्पीडअप करा. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता. मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधला. चेंडू लाईन व्यवस्थित रीड करता आली. फलंदाज संतोष पाटील याला ऑन दी ऑफ आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्ड मधून अतिशय प्रथम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज संतोष पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. बिग विकेट बडी सफलता प्राप्त करतोय या पर गेंदबाज किशोर पाटील. मी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करणे अतिशय प्रथम उत्तम दर्जाचा झेल त्याच्या माध्यमातून कलेक्ट झाला. महत्वाचा पहिला फलंदाज गंगामाता गोंदवली संघाचा बाद होतोय संतोष पाटील. नेक्स्ट बॅट्समन गीत येतोय. नेक्स्ट बॅट्समन गीत मात्रे. गंगामाता गोंदवली संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून एक धाडसी निर्णय घेतले तो फलंदाजी करण्याचा. षटक क्रमांक पहिला संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने साजेशी कामगिरी धावपळकर झाली नाहीये. फक्त आणि फक्त 7 धावा आणि एक महत्वाचा फलंदाज संतोष पाटील हा बाद झालेला आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिलं अशोक आले. गोलंदाज अशोक. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकात गोलंदाज अशोक पाटील. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. वेल कमी घ्या. अतिशय चांगला चेंडू दूरवरून खेळून लांबून खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील फलंदाजाच्या माध्यमातून झाला नाहीये.
फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थानं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. वारंवार चुका आणि चुका आपण मैदानामधून पाहतोय. साजेशी कामगिरी शरद मात्रेच्या बॅटमधून दिसत नाहीये. अगेन्स्ट गोलंदाज ऑनसाईडचा अतिशय चांगला फरक कार्पेट चेंडू जातोय. वाडिश डीप लॉंगॉनला चांगले क्षेत्ररक्षण, 2 धावा घेण्याची संधी आणि या 2 धावांनी संघ धावसंख्या होती ती 9. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज अशोक पाटील. रजनी स्पर्धा 2000. सुंदरसा ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू येतो वायडिश लॉंग ऑफला, चांगले क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट करण्याची संधी होते फलंदाजाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 11. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. जनमान सरवली विपक्ष ईगल स्पोर्ट्स खाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन. पुन्हा एकदा ऑनसाईडचा अतिशय चांगला फटकावरून कार्पेट चेंडू जातोय. वायडिश डीप लॉंगॉनला चांगले क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी. धावसंख्या दोन्ही पुरस्कार धावसंख्या होती ती 13. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे अशोक पाटील गोलंदाज. मला वाटतं अंतिम चेंडूची फेक बाकी असावी. शेवटचा चेंडू हाताळताना गोलंदाज अशोक. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आपलं रिपोर्टिंग करा. जनमान सरवली विपक्ष ईगल स्पोर्ट्स खाडी. बघा जो संघ उशीर करेल त्याला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. इनसाइडला खेळण्याचा आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातोय पॉइंट सीमार्षक ट्रॅव्हल होतोय. किती काढल्या? 3 धावा कंप्लीट झाल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि 4थी धाव देखील मला वाटतं या ठिकाणी मात्र फलंदाजी थोडीशी दमछाक झालेली आहे. 45 वय वर्ष. 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावेसाठी फलंदाज बाद. एकंदरीत 3 धावांनी संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 16. षटक क्रमांक दुसरं संपते. प्रतिवरचा आपण विचार केला तर 8 धावांची सरासरी. वेलकम किशोरजी चौधरी, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जनमान सरवली संघाचे कुल कॅप्टन दिलीप. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पाला सांघिक तिसरं गोलंदाजी दिलीप पाटील, दिलीप भोईर. बॅट्समन शशी. बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलोमध्ये चेंडू कलेक्ट करता आला. चेंडू तो ऑन साइडला. वाडिश डीप लॉंगॉनला चेंडू जातोय. 2 धावा घेण्याची संधी. या 2 धावांनी संघ धावसंख्या होती ती 18. स्पर्धेचा मित्रांचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून तिसरा सामना आपण पाहतोय 2 दिग्गज संघामधून. एका
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप भोईर. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. चेंडू मात्र बॅटची घेतो आउटसाइड एज. चेंडू जातोय स्टँडच्या माग. चौकार येतोय. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. टॉस बॉक्सशी आपण संपर्क साधायचा आहे. ईगल स्पोर्ट्स खाडी विपक्ष जनमान सरवली. चेंडूला ऑन दी ऑफचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला. क्षेत्ररक्षक दक्ष एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. धावसंख्या एकाने पुढे सकते 23. या ठिकाणी मात्र चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. मस्त टाइम स्ट्रोक. फलंदाजाला या ठिकाणी मैदान सोडावं लागेल. सुंदर झेल या ठिकाणी कॅरी केलं जातं. सॉफ्ट डिसमिसल. अतिशय सुंदर झेल या ठिकाणी कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज गंगामाता गोंदवली संघाचा बाद होतोय शशी. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आम्हाला जॉईन व्हा. जो संघ उशीर करेल, जो कॅप्टन या ठिकाणी उशीर करेल त्या संघाला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. सरवली विपक्ष खाडी. सरवली संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झाले. सरवली संघाच्या कॅप्टनला विनंती आपलं आपण रिपोर्टिंग देखील करा. रजनी स्पर्धा 2024 थरार. अतिशय कमालीचं आयोजन पाहतो. या स्पर्धेचे प्रणेते गणेशजी केने यांची देण. त्यांच्या माध्यमातून भिवंडी प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. षटक क्रमांक 3 संपता 3 षटकांच्या समाप्तीनंतर गंगामाता गोंदवली संघ थोडासा बॅकफुटवर आपण पाहतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 23. 7.75 हॅलो. हॅलो. चौथ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक चौथा गोलंदाज विश्वनाथ. वेलकम प्रेमनाथ माळी. चौथा अनुकूल बी या संघाचे उत्कृष्ट अष्टपैलू ऑलराउंडर क्रिकेटर. रातो के एक्सप्रेस डेलिव्हरी वेगवान चेंडू परिपूर्ण बीट करताना फलंदाजाला. धावसंख्या अजून सिरी. नेक्स्ट बॅट्समन मनीष. क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो. रजनी स्पर्धा 2024 थरार. गणेशजी केने प्रतापजी पाटील यांची देण आपण पाहतो. त्यांच्या माध्यमातून भिवंडी प्रीमियर लीग 2024 थरार. हॉपल सुंदरसा अपड्राईव्हचा फटका आहे. चेंडू येतो मिड ऑफला. चांगले क्षेत्ररक्षण दिलीप भोईर यांच्या माध्यमातून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धाव्याने गंगामाता गोंदवली संघाची धावसंख्या होते ती 25. विश्वनाथ एक्सप्रेस डेलिव्हरी चेंडू वेगवान चेंडू परिपूर्ण बीट करताना फलंदाजाला. एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन
पुन्हा एकदा अतिशय एक्सप्रेस डेब्यूचा वेगवान चेंडू. वारंवार चुका आणि चुका आपण पाहतोय. फलंदाजाच्या बॅटमधून साजेशी कामगिरी केली जात नाही. गंगामाता गोंदवली संघ थोडासा बॅकफुटला. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच करते. वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बाळा. धावसंख्या एकने पुढे धावसंख्या होती ती 26-26. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. मिस टाइम स्ट्रोक. ऑन साइडला चेंडू जातो. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? दोन धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. या दोन धावणे गंगामाता गोंदवली संघाची धावसंख्या आहे ती 28 आणि बिजाचं एक मापक लक्ष असेल ते फक्त आणि फक्त 29 धावांचं. चला आपण जाऊया पुणे एकदा टॉस बॉक्स मध्ये करूया दोन दिग्गज संघामधून पुढील सामन्याचं नाणेफेक. चला गंगामाता गोंदवली संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच आपली सलामी जोडी बिना विलंब मैदानामध्ये उतरायची आहे. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जो प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल ती ऐकूया. सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ऑल टू कलरम केनी. धन्यवाद मोहनदादा भोईर. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळ आयोजित अध्यक्ष चषक 2024चा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून आपण तिसरी लढत पाहतोय. गंगामाता गोंदवली आणि गावदेव चौथ्या डुंगे. नक्कीच पहिल्या सामन्यातून विलासपोर्ट राहणार संघाला पराभूत करून जोशीलन बादवाडा हे संघाने अध्यक्ष चषकाचं विजयाचं खातं खोललेलं आहे. दुसऱ्या सामन्यातून बंद्रामारुती काल्हेर या संघाने कानाई स्पोर्ट पाये या संघाला पराभूत केलेला आहे. बघूया या तिसऱ्या सामन्यातून गंगामाता गोंदवली की गावदेव चौथ्या डुंगे. अध्यक्ष गणेशदादा केनी, संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेबांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम विजेते संघास बाईक बक्षीस स्पॉन्सर केली आहे प्रतापजी पाटील साहेबांनी. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षित ट्रॉफी योगेशजी पाटील आणि विनोदजी काटीकर साहेबांकडून. त्यानंतर मनोहर जोशी साहेबांकडून 2 सायकल. जयंत दामोदर माली मानकुले यांच्याकडून 1 सायकल आहे. त्यानंतर प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थीय ट्रॉफीज दीपकजी भाऊ म्हात्रे काल्हेर आणि गणपत शेठ भोईर कशील यांच्याकडून. विजयजी चौधरी नानास्वत टेंबर संघाचे कर्ता धर्ता यांच्याकडून मालिकावीर आणि उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज या ट्रॉफी स्पॉन्सर झालेत. मंडप डेकोरेटिव्हची व्यवस्था आनंद एंटरप्राइजेस दापोडे, आनंद पाटील, हरिदास पाटील, प्रकाश पाटील, देवा टावरे आणि प्रिन्स शिकारी यांच्याकडून झालेली आहे. डीजेची उपलब्धता दीपा म्हात्रे, जितू गवली. त्यानंतर क्रिकेटचे साहित्य जे आहे संपूर्ण किट, स्टंप, स्कोरबुक रमेशजी तरे आणि धर्मेंद्र तरे साहेबांकडून. आणि चेंडूंची व्यवस्था जगदीश पाटील, घनश्यामजी भोईर,
संभाजी म्हात्रे आणि संतोष पाटील. त्यानंतर तृतीय क्रमांकासाठी जी रोख रक्कम आहे सुनील मामा पाटील वडपे. त्यानंतर 2 कोलार मेघनाथ पाटील संदीप पाटील कारिवली ग्रामपंचायतचे सदस्य यांच्याकडून, रमेशजी तरे धर्मेंद्र तांगडे यांच्याकडून 50 बॉक्स बिस्लरी पाण्याची देखील व्यवस्था आहे. शरद नाना केनी रुपेश म्हात्रे यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी मान्यवरांच्या स्वागत सन्मानासाठी पुष्पगुच्छ आणि शॉल. त्यानंतर चिंतामणजी घरात काटई यांच्याकडून देखील बिस्लरी बॉक्स सहकार्य आहे. बालरामजी चौधरी साहेबांकडून अगदी सर्व संघांना नाश्त्याची सोय आहे. A1 जोडी स्पर्धेची लाईव्ह टेलिकास्टची व्यवस्था आहे. गोल्डमॅन सदा पाटील आणि बालराम पाटील यांच्याकडून. समालोचक स्कोरर DJ यांची जेवणाची उत्तम सोय सौभाग्यवती मनीषा दीपक भोईर सदस्य ग्रामपंचायत राहणार यांच्या माध्यमातून. संजयजी पाटील पूर्णा यांच्याकडून देखील आहे. हेमंतजी गुलवी मुस्साबाई संदेश वकारे मणिलाल पाटील यांच्याकडून देखील. राजेश आत्माराम भोईर पप्पू शेठ यांच्याकडून देखील जेवणाची सोय आहे. मोहनदादा भोईर 20 बॉक्स बिस्लरी पाण्याची सोय. अनिलजी वजे सुनील पाटील 2 कुलार. प्रकाशजी भगत बिस्लरी बॉक्स. धन्यवाद. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. विजयाचं लक्ष 29. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. नक्कीच किशोरजी भोपी विलासपोर्ट राहणार संघाचे सिनियर खेळाडू आपलं देखील स्वागत आहे. बघा यानंतरचा सामना असेल जय हनुमान सरवली आणि ईगल स्पोर्ट खार्डी. 29. नक्कीच गोलंदाज शरद म्हात्रे आहेत. इथे चेंडूला अगदी स्लॉग सेप. चेंडू शॉर्ट फाईन लेग रिझन मधून डीप फाईन लेग कडे ट्रॅव्हल होतोय. 2 धावा पूर्ण केलेत. पहिल्या चेंडूवर दिलीप भुईर संघाचे संघनायक 1 शॉटचा इशारा आलाय. पंच विश्वास पाटील आणि भाऊ पाटील या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिल्या चेंडूवर एक सिंगलनं स्वतःचा आणि संघाचं धावांचा अकाउंट ओपन झालेला आहे. शरद म्हात्रे चेंडूला अगदी ऑन साइडला टर्न केलाय. डीप मिड विकेट डिझाईन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीची कॉलिंग. चांगला निर्णय चांगली कॉलिंग. धाव घेण्यासाठी तुम्हाला येस नो वेट या गोष्टी खूप महत्वाच्या. वेलकम योगेशजी भोईर यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ मॅचच्या स्वरूपात आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर केले. नितीनजी चौधरी आपलं देखील स्वागत आहे. अशोकजी म्हात्रे आणि सचिन शिवारी वेलकम. इथे फुलटॉस चेंडू होता. चेंडूला अगदी ऑन साइडला टर्न केलंय पुन्हा एकदा. 2 धावेनी संघाची टोटल 5 वर पोहोचली आहे. आजचा आपण लो स्कोरिंग सामना पाहिला तर दुसरा 26 धावा बनवल्या होत्या फक्त आणि फक्त विलासपोर्ट राहणार संघाने आणि या सामन्यातून 28 बनवलेत. इथे नो बॉलचा इशारा. स्क्वेअर लेग पंच भाऊ पाटील सराणी आणि हा चौकार. 1-2 का 4. इथे 5 धावा आलेत या चेंडूवर अतिरिक्त. अगदी चांगली सुरुवात आहे. नितीन चौधरी योगेशजी पाटील अशोक म्हात्रे आणि सुनील शिवार यांचं मान्यवर कक्षामध्ये सचिन. नक्कीच योगेशजी पाटील यांचे देखील आभार व्यक्त करूया. विनोदजी काटेकर आणि योगेशजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली आहेत. चेंडू अगदी शॉर्ट मिड विकेट इनफिल्डच्या हातमध्ये अडवलाय. एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या डबल अंकामध्ये 11 वर पोहोचलेली आहे. फक्त 29 बनवायचे आहेत. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळ आयोजित अध्यक्ष चषक. अतिशय चांगला फटका इनफिल्डच्या वरून
चेंडूला उडवलाय फलंदाज किशोरनं, चेंडू सीमापार, चौकार. अगदी प्रेम माली आणि संकेत केनीची एवन जोडी. नक्की जेव्हा जेव्हा या क्रीडानगरीमध्ये नाईट स्पर्धा होत आहेत तेव्हा दोघांचं योगदान खूप महत्वाचं. रातो के कातिल संकेत केनी खुश आहे. प्रेमनाथ माली देखील त्याच्या जवळ आहे. आता थोड्या वेळामध्ये नक्कीच एक चांगल्या मूडमध्ये ते पाहायला मिळतील. इथे चेंडूला पुन्हा एकदा उडवलाय मॅजिक बॉक्सच्या दिशेनं, चेंडू सीमापार, किशोरच्या बॅटमधून षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा खर्च केलेत. नवीन गोलंदाज संतोष. बघूया 18 चेंडूमध्ये फक्त धावा 8 रोखायचे आहेत. इथे अगदी दिलीप भोईर हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप, पंचांनी वाईट घोषित केलाय. 22 धावा झालेत, 29 बनवायचे आहेत म्हणजे फक्त 7 धावा. इथे चेंडूला अगदी ऑन साइडला केलं तर डायरेक्ट हिट, निशाणा साधलाय. पहिलं सांघिक यश धावबाच्या स्वरूपात गंगामाता गुंदोली संघाच्या खात्यामध्ये. दिलीप भोईर बाद. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय श्री गुरुदत्त चौटाईरवा क्रीडानगरी मानकुले येथून. अध्यक्ष चषक 2024. नवीन फलंदाज घनश्याम. नक्कीच गावदेव चौटे ढुंगे संघाने देखील चालू हंगामामध्ये चांगलं स्पर्धेचं आयोजन केलं होतं. अतिशय चांगले लाईट आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. डे नाईट स्पर्धा आहे आणि गणेशदादा केनी यांनी स्पर्धेआधी सांगितलं थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम आहे, तर आपल्या 40+ खेळाडूंना एक चांगला प्रकाश इथे उपलब्ध व्हावा म्हणून एक्स्ट्रा हॉलिजन ची ते व्यवस्था करण्यात आली आहे. इथे झेल ड्रॉप होतोय, शरद म्हात्रे होते तिथे. नक्कीच इथे अगदी 2 धावा पूर्ण केल्यास गोलंदाज संतोष देखील असतोय, मनीष भोईर देखील असतायत, विनोद पाटील, पप्पू शेठ. नक्कीच हा नौका संघ आहे गंगामाता गुंदवली. इथे ह्या चेंडूवर काय घडलाय, वाईटचा चौकार आणि मॅच फिनिश. मॅच जिंकलेली आहे. गावदेव चौटे ढुंगे संघाने अध्यक्ष चषकामध्ये 2023-24 चा पहिला विजय याची नोंद केलेली आहे. अभिनंदन. दिलीप भोईर, शैलेश पाटील, प्रवीण पाटील, के पाटील, ऑल टीम. जय भोईर, गावदेव चौटे ढुंगे. अभिनंदन.